गोपाल गाई चाराय गेलते ना गोपाळ आणि भगवंत. तेव्हा त्यांनी गोपाल काला केलता सगळे ते भाकरी एकत्र चुरून काला केलता. तेव्हा स्वर्गातले देव सुद्धा अपेक्षा करत होते का हा काला आपल्याला भेटावा म्हणून. तर देवानं जाणलं म्हणजे आता हे तसं तर नाही जाता यायचं या रूपामध्ये. त्यांनी माशाचं रूप धारण केलं म्हणजे ते हात धुवायला येतील ना यमुनेत, मग आपण त्यांचं खरकट्या हाताचं पाणी तो गोपाल काला खाऊ म्हणे. कोण? वरचे स्वर्गातले देव म्हणायला लागले. भगवंतानं जाणलं त्यांचं ते देवायचं मन म्हणे आता हे जेवायचं म्हणे आणि हे हात आहे ना म्हणे धुवायला नाही जायचं म्हणे, हे टिरीला पुसायचे म्हणे. कशाला टेरीला? टिंग म्हणून नाही म्हणलं तिकडे सांग. म्हणून मग हात धुवून तेच पाणी प्यायचं. मी काही लोक पेते. मग आपण तेच करायचं, टेरीला पुसायचे. देवाची भाषा आहे ती. देव टेरी म्हणायचं. हां मग आपण म्हणलो ते देव नितंब म्हणत असेल. देव काही इंग्लिश बोलत होता का? संस्कृत.